नमस्कार मंडळी, नमस्कार. सततच्या त्रासदायक बातम्या आणि टेन्शन वाढवणारे मेसेजेस यांच्यापासून वाचण्यासाठी शिरूया विनोदाच्या अतरंगी आणि रंगीबेरंगी दुनियेत. आणि त्याकरता सुरू करूया तुमचा आवडता कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पॉवर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. तर मंडळी, आजच्या आणि उद्याच्या भागातून आपण निवडणार आहोत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. तर सुरू करूया आजच्या हास्य कल्लोळाला. तर मंडळी, आपली कोळीवाड्याची रेखा आणि फिल्टर पाड्याचा बच्चन हे दोघेही निघाले त्यांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. आणि त्यांचा हा प्लॅन चौपट करण्यासाठी तिथे येत आहेत आपला हास्य जत्रेचा हास्यवीर ओंकार राऊत आणि कोकणचा कोहिनूर ओंकार भोजने. आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी एवढं मोठं गिफ्ट दिलंस मला, थँक्यू. अरे सो किड्स, ओके, प्लीज प्लीज सिट. येस, प्लीज प्लीज बस. ओह थँक्यू. तुला तर माहिती आहे, सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते. हु आय एम, कोण आहे मी? कोण आहेस तू? तुला नाही माहित? अरे नाही माहिती, बोलायची पद्धत असते ना, स्टाईल असते ना. कोण आहे मी, आपलं दार कोण आहे मी, तसा हु आय एम. आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. फिल्टर पाडाचा बच्चा. आपली ओळख बघितली का? फिल्टर पाड्याचा बच्चा. मनी, हे बघ, हे आपलं एमएचे सेलिब्रेशन. ह्या लोकांनी सगळं सरप्राईज प्लॅन केलंय, खास आपल्या अॅनिव्हर्सरी साठी. मी खूप 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 नाव ऐकलं याचं. येस, एमएचे सेलिब्रेशन छोट्या छोट्या खाण्यांना मोठं करतो. वनी, खाण्याच्या पलीकडे पण जग आहे. ही कॅचलाईन तशी नाहीये, छोट्या छोट्या क्षणांना मोठं करतो अशी कॅचलाईन आहे. आणि आज आपली अॅनिव्हर्सरी आहे. आपला क्षण ते किती मोठा करतील याचा विचार कर वनी. पण आपला क्षण मोठे करणार कुठे आहेत? येतील ना. अरे आसमान के आसमान के बुलंदियों पे नाम हो आपका, चांद के धरती पे मकाम हो आपका. हम तो रहते हैं छोटी सी दुनिया में, पर ईश्वर करे सारा जहां हो आपका. काका ते पण घ्या, ते जिहाले मस्की मुकुंद बरमदेस ते पण घ्या ना. हे जे आधी घेतलं त्याच्यामुळे जिभेला पीळ बसलाय. काय सांगताय? तो दोस्तों, मेहरबान कदरदान, शुभ संध्याकाळ. दोस्तों, मी तुमचा दोस्त आणि ऑल इन वन होस्ट अँकर मिस्टर ओंकार भोजने. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या हॉटेलची स्पेशालिटी आहे, आपण लोकांचे छोटे छोटे मोमेंट मोठे करतो, सेलिब्रेट करतो. मग बर्थडे असो वा अॅनिव्हर्सरी, हॉटेल एमएचे सेलिब्रेशन. आज सुद्धा इथे स्पेशल गेस्ट आले आहेत, ज्यापैकी एका कपलची अॅनिव्हर्सरी आहे आणि एका गेस्टचा बर्थडे आहे. तर मी त्या गेस्टना इथे आमंत्रित करतो. जोरदार स्वागत करूया मिस्टर विराट अँड मिसेस वनिता. आपण यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय. लेट्स सेलिब्रेट. यांची अॅनिव्हर्सरी नाही. नाही, आपण आधी तुमचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. प्लीज केक घेऊन या. प्लीज केक घेऊन या. अरे नाही, अरे अरे माझा बर्थडे नाही आहे यार. आता गडबड करायची नाही, आता केक कापायचा. चला. अरे हा केक आहे? हा, एवढासा? मग ह्या केकचं काय करू मी? तुमचं बजेट केवढं होतं? केवढं होतं? 200 रुपयाचं बजेट. मग त्यातही 20 रुपये केकसाठी. मग एवढंच असणार ना. खिशात नाही नोट म्हणे माझाच मोठा कोट. असं नाही, असं होत नाही. तुम्ही कापा. अबे केक कापा. अरे माझा बर्थडे नाही आहे यार, ह्याचा बर्थडे आहे. अरे बोल ना, माहीमचा चंद्रचूड सिंग, बोल ना पटकन. गॉड इज ग्रेट. जाऊ
दे ना गौरी, आपल्याला केक कापायला मिळेल, नाचायला मिळेल, खायला मिळेल, बास झालं ना. माझा बर्थडे चलो काप ना, काप ना. सेलिब्रेट बर्थडे. हॅपी बर्थडे. हो कळलं ना. आता आपण यांचा अॅनिव्हर्सरी केक कापणार आहोत. येस. वेटर केक घेऊन या. अरे ऐका यार, ऐका ना, थांबवा ना यांना. अरे ऐका ना, अॅनिव्हर्सरी. मिस्टर विराट अँड वनिता प्लीज केक कापा. एक मिनिट, हात नावाचा केकला. 1 मिनिट. तुम्हाला कळतंय का, तुम्ही नावाचा गोंधळ केलाय. शांत डोक्याने ऐका. माझी आणि हिची अॅनिव्हर्सरी आहे, ह्याचा बर्थडे आहे. हो नो. हा तेच सांगतोय. अरे बाबा काय हल्ली काय झालं माहितीये? काय वयामुळे माझं काही लक्षात राहत नाही. सगळ्या गोष्टी विस्मरणात जायला लागल्या आणि हल्ली अशा माझ्याकडनं रोज चुका होतात. आता जर माझ्या मॅनेजरला कळलं ना की मी पुन्हा एक चूक केली तर आज मला तो कामावरनं काढून टाकेल. माझ्या बायका पोरं आहेत ना, ती रस्त्यावर येतील. Oh my God. काका तुम्ही रडू नका ना प्लीज प्लीज. गौरव थोडंसं ऍडजस्ट कर ना. ऍडजस्ट केला असं म्हणे. अॅनिव्हर्सरी कशी काय ऍडजस्ट करू यार अरे मी? ते बघ ना कसे रडतात, बरं वाटतंय. त्या पण रडतायत, कसं वाटतंय ते. कोण आहे रे ही लोक? आम्ही थोडंच ऍडजस्ट करणार, थोडंच ऍडजस्ट करणार. मग ना सगळा स्टाफ रडतोय प्लीज. अख्खा स्टाफ. तू त्याची बाजू घेते? बघ ना ते कसं वाटतंय. माझ्याकडे आयडिया आहे. काय? नाही पण मी ना नेहमी घोळ घालतो, पण मला आयडिया पण सुचते. आता माझ्याकडे एक छान आयडिया सुचते. म्हणजे काय झालंय, नावात गोंधळ झालाय थोडासा. तर तुम्ही आता गौरव ऐवजी विराट आहात असं समजा ना, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चालेल का? प्लीज प्लीज माझ्या नोकरीचा नको, चालेल चालेल चालेल. मी करतो, ऍडजस्ट करतो. म्हणजे आपलं काय ठरलंय? काय? मी विराट. मी विराट म्हटलं हा. की तुम्ही यांच्याकडे यायचं. हा. लेट्स सेलिब्रेट करूया. हा. तर आता आपण यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. Yes. येस. तर मिसेस वनिता, विराट सरांचा हात धरा. येस. तिने त्याचा हात पकडला. आता मी काय करू? सगळं मीच करू. आता मी नाही काय बघणार, तुम्ही तुमचं बघा काय ते. सगळं सुरुवात कोण केली? तू केली ना मग. पण तुम्ही माझा जीव घेणार आहात? ए सोड, हात सोड त्याचा. का? यांनी काय सांगितलं? विराटचा हात पकड म्हणून. मी विराट आहे ना. नाही पण हा गौरव आहे ना, माझं तर गौरववर प्रेम आहे. हा गौरववर प्रेम आहे ना. तो गौरव मी आहे आणि बर्थडे वाला विराट पण मीच आहे. मग हे कोण आहेत? हे फुकटे आहेत. हो हे फुकटे आहेत, ह्यांच्यानंतर लोक लागू. गौरव पण मीच आहे, विराट पण मीच आहे. नाही बरोबर ना? तुमचा नावांचा गोंधळ होतोय का? तू हे सांगतोय मला? ते गोंधळ तू केलायस. आलं माझ्या लक्षात आलं. हा? मी करणार आहे. तुम्ही वातावरण बनवत ठेवा. हा, तर तुमचा नावाचा गोंधळ झाला. पहिला क्लिअर कर. मी क्लिअर करतो. तुम्ही आता काय करा, काय? मेमरी आहे ना तुमची पूर्ण फ्रेश करा. हा तुम्ही विसरून जा तुम्ही कोण आहात. ओके? तुम्ही गौरव नाहीयेत, तुम्ही वनिता नाहीये, नाहीये. तुम्ही विराट नाहीयेत. हा. तुम्ही राजेश आहात, तुम्ही कल्पना आहात आणि तुम्ही प्रद्युम्न आहात. ओके? आता आपण सेलिब्रेट करणार आहोत राजेश आणि कल्पना यांची अॅनिव्हर्सरी आणि प्रद्युम्न यांचा बर्थडे. सकाळी का गडूळ पाणी प्यायला होतास का रे तू? तेच करतोय, फक्त नावं बदलली आहेत. बाकी ह्यांची अॅनिव्हर्सरी, माझा बर्थडे. ऍक्च्युली माझी आणि हिची अॅनिव्हर्सरी आहे. ह्याचा बर्थडे आहे, ह्याचा. हे जानवर पिक्चर मधला अक्षय कुमार, बोल ना पटकन काहीतरी. गॉड इज ग्रेट. बघ मला सांग यार. म्हणजे मी पुन्हा गोंधळ केला. हा तुम्ही केलाय गोंधळ. अरे यार, ओ काका. वाढत्या वयामुळे माझं काय होणार आहे कुणास ठाऊक. माझी आज नोकरी 100% जाणार. माझी बायको मुलं रस्त्यावरती येणार. नाही काका तुमचा अख्खा स्टाफ रडतोय हो. मला खूप वाईट वाटतंय काका. थांबा ना जरा. तुम्ही माझ्या बाबांसारखे आहात. तुम्ही सांगाल ना त्याच्यासोबत मी अॅनिव्हर्सरी साजरी करेन. पुढचं सरप्राईज काय सांगा ना. पुढचं तुम्हाला कमात या इकडे या प्लीज. काय? Yes. तर आता अॅनिव्हर्सरी आणि बर्थडे निमित्त मी यांच्यावरती स्पीच तयार केली. हो. तुम्हाला सांगतो एक एक शब्द
एक एक शब्द मी रात्री जागून जागून लिहिला आणि पाठ केला. कारण माझं कामच आहे ते. आज किती वर्ष मी इथे अँकर म्हणून काम करतोय. एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुरुवातीला मी आज ज्यांचा बर्थडे आहे त्यांच्याबद्दल बोलणार आहे. गौरव मोरे आज वयाच्या 22व्या वर्षात पदार्पण करतो आहे. अरे बाबा 30 रे, माझा बर्थडे नाहीच आहे. तुम्ही ह्यांना सांगा ना, मध्ये बोलू नका प्लीज. नाही तुम्ही बोला प्लीज, डिस्टर्ब नको. बोला. तर गौरव मोरे आज सेलिब्रेशनचा जरी क्षण असला तरी गौरव मोरे निराशेच्या गळतेत सापडला होता. त्याला दारूने घेरलं होतं. गौरव मोरे अत्यंत दळभद्री आयुष्य जगत होता. अरे तो ह्याची माहिती माझ्या नावावर खपवतो यार. अंगावर काटा आला. एवढंच कशाला गौरव मोरेच्या लहानपणी त्याच्या बापाने दारूसाठी, फक्त दारूसाठी 22 रुपये त्याला विकलं होतं. हे जास्त होतंय, हे जास्त होतंय. काय ह्याच्या बापाने ह्याला सोड, ह्याच्या बापाने ह्याला 22 रुपयासाठी विकलं होतं. हे बोल ना पटकन. माझा बाप काय तुमचा बाप काय एकच आहे. गॉड इज ग्रेट. असं कसं असेल रे? तुला विकलं होतं 22 रुपये. तुमची माहिती तुम्ही मला फोनवरून सांगितली होती ना. ती मी नाही सांगितली हो, ह्याने सांगितली ती माहिती. ओ नो. नका जाऊ, थांबा इथंच. मी एक काम करतो, मी यांच्याविषयी बोलतच नकाच नाही. बोलू. मी त्यांच्याविषयी सांगतो. Yes. माझ्याविषयी तुम्ही इकडे तुम्ही प्लीज. तर आज ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे असे विराट. या विराट बद्दल सांगायचं म्हणजे काय सांगू आणि काय नाही असंच आहे मला. ते अत्यंत त्यांच्या कर्तृत्वाने अत्यंत महान मोठे असे व्यक्ती आहे. त्यांच्या खानदानात, त्यांच्या घराण्यात त्यांच्यासारखं कर्तृत्व कोणाचं नाही, म्हणून सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटतो. त्यांना सगळ्यांना मदत करायला खूप आवडते आणि म्हणून आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. या निमित्ताने त्यांनी एका NGOला 51,000 रुपये देणगी दिली आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. अरे ते मी केलंय सगळं, तुम्ही ह्याच्या नावावर खपवताय यार. अरे यार गौरव, काय फरक पडतोय? आपण नाचायचं, खायचं, प्यायचं आणि घरी जायचं ना. काय प्रॉब्लेम आहे? नाही तुम्ही गोंधळ केला. आमची अॅनिव्हर्सरी परत लक्षात घ्या. त्याचा बर्थडे आहे, लक्षात ठेवा तुम्ही. अरे पण सेलिब्रेशन होतंय ना. ते पण वनिता तू थांब काका, पुढचं प्लॅनिंग काय आहे किंवा आहे सरप्राईज पुढचं एक सरप्राईज गिफ्ट आहे. काय आहे? पुढचं एक अत्यंत सरप्राईज असं गिफ्ट आहे आणि ते म्हणजे थांब ना. काय आहे माझ्या हातात? काय आहे? काय तर अॅनिव्हर्सरी निमित्त विराट आणि वनिता तुम्हाला 2 नाईट्स आणि 3 डेजचं हे बालीचं पॅकेज. एन्जॉय युअर सेल्फ. थँक्यू. एक मिनिट. एक मिनिट, पण याच्यावर तर विराट नाव आहे. काय बोलत विराट? याच्यावर माझं नाव आहे. म्हणजे मी आणि वनिता जाणार बालीला. हे दोघं बालीला हनीमूनला जाणार. हो. आणि मी तुम्ही 21 दिवस विपश्यनेला जायचं आहे. आणि तुमची आजपर्यंतची जी निराशा झाली आहे त्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं. माझी बायको ह्याच्या बरोबर बालीला आणि मी विपश्यनेला. लाज वाटते. मी इकडे विपश्यनेला जाऊ आणि माझी बायको हनीमूनला जातो. लाज वाटते का रे नागिया? पण मला ना आपल्या शोचं जाम कौतुक वाटतंय. एखाद्याची गर्लफ्रेंड लगेच दुसऱ्या बरोबर कसा काय संसार थाटते राव. इट्स अ मार्वलस. हे फक्त आपल्या शो मध्ये होऊ शकतं. हे फक्त तुझ्याबद्दल होतं. बाकी सगळ्यांच्या जोड्या कमिटेड आहेत. हो ना? आता बघ, आता आपण सेलिब्रेशन करूया. Yes. है ना? तुमची टॅगलाईन आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करतो. मला तुझ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी छोट्या करायच्या आहेत. तुम्ही याला आता माझ्या एक मिनिट हे बघा, आपल्याला अजून काही सरप्राईजेस आहेत. म्हणजे आज तुमची अॅनिव्हर्सरी एक नाही, ती आपण वाया जाऊ देणार नाही. म्हणून आपल्या वरती हॉटेलच्या वरती तुमच्यासाठी छान बेडरूम सजवून ठेवले आहे. सेकंड हनीमून साठी. एन्जॉय. तुमच्यासाठी पण आहे. काय? तुमच्यासाठी आमचे वेटर तुम्हाला योगाचं वर्कशॉप देणार आहेत. वेटर प्लीज.
मज्जा आली, खूप मज्जा आली. आपण विचारूया प्रसाद दादाला, तुला कसं वाटलं यांचा परफॉर्मन्स? खूप छोटा विषय होता या स्किटचा की अँकर चुकतो आणि नावं बदलतो आणि पण त्या स्किटला खूप मोठं केलं तुम्ही आणि हर तऱ्हेने मोठं केलं. म्हणजे त्याचं नेहाच्या गाण्यापासून त्याची सुरुवात झाली, फार मस्त गायलीस नेहा. किंवा चेतना आणि शिवाली ज्या पद्धतीने नाचल्या किंवा तो रडायला लागल्यानंतर अख्खा स्टाफ रडत होता, नेहा तर माईकवर रडत होती. किंवा वनिताचं पलटी मारणं आणि पटकन त्याच्याकडे जाणं, या सगळ्या छोट्या गोष्टी, तुझं बोलण्याची पद्धत, तुझी जी जीभ ज्या पद्धतीने वळली आहे त्याच्यावर गवरच रिॲक्ट होतो. या छोट्या गोष्टींनी तुम्ही अगदी छोटा विषय खूप मोठ्या प्रमाणात सादर केला आणि त्यामुळे त्याची मजा आली. वंडरफुल. वा दादा वा, खूप मज्जा आली. आता तुम्ही सगळे बसू शकता. थँक्यू. आपल्या सगळ्यांचा लाडका समीर दादा म्हणजे त्याला एका शाळेत चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. बघूया तिथे त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि तिथे त्याचं स्वागत करायला तयार आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि वन अँड ओनली दत्तू मोरे. अरे व्हिडिओ पडाल जरा. वेंगुर्लेकर म्हणतो आलेत. समीर चौगले सर आले. नमस्कार. सर स्वागत बर कसं ये दत्तू चेतन ये चेतना बघ सर आले बघ. या. अरे बापरे, एवढी तयारी करायची काहीच गरज नव्हती. अरे सर, म्हणजे एवढे मोठे साहेब आमच्या शाळेत आले. फुलं टाका. माझं पण पुरे झालं, जास्त नाही पुरे झालं. बस. थँक्यू. अरे कसा आहेस बेटा? कितवीत आहेस? एक मिनिट. हे काय झालं? दाढी खेचली माझी. दुनियाची मस्करी करायची पण माझी दाढी खेचायची नाही. हा अरे दाढी नाही खेचली मी सहज विचारलं बेटा कितवीत आहेस म्हणून. दाढी नाही खेचली मी. सॉरी पाहुणा आहे ना मी. सॉरी सर, मला माफ करा. मला असा हानीन सांगतोय पाहुण्यांना असा तुझ्या बापाने मारली होती, इकडचं थोबाड तिकडे करण्यास सांगतोय. हा म्हणजे इकडे 2-2 थोबड, मग इकडे काय लावायचं मी? तुमच्या धोतराचा तुकडा. काय चाललंय काय? इकडे यायला मारीन बोलतो. इकडे जाऊ द्या ना. पाहुण्यांसमोर माझी मस्करी. इकडे या. फुलं कशी टाकायची असतात अशी शिकवली. फुलं कशी टाकायची? ए चेतना, फुलं कशी टाकायची दाखव. बघ हे बघ दत्तू अशी टाकायची. हे काय हे? नका टाकू एवढं माझ्यावर. मागे त्या चौगल्याची बॉडी ठेवली. तुम्ही यात्रा चालू आहे. काय बोलताय? नाकात बोळे घातले त्यांच्या. अहो नाही, वाढवू नका एवढं. ठीक आहे. काय बोलताय तुम्ही? कसं बोलताय? नाही सर, तुम्हाला नाही, ह्या पोरांना कळलं पाहिजे ना. ह्या पोरांना अशी टाकतात. तू कशी टाकशील? ही अशी. असा मारीन सांगतोय तो. तू पाहुण्यांसमोर इज्जत नका काढू. नाही. पाहुण्यांसमोर इज्जत नका काढू. नाही. कसा मारणार? असं नाही. नीट टाका फुलं सांगतोय. चला नीट टाका फुलं. अरे खालचीच उचलतात. अहो मी आता खालची उचलतायत ते फुलं. सर हेच माझ्या अंगावर टाकणार का ते? हरकत नाही सर, सकाळी जमीन साफ केलेली अहो आहे. पण मी आता हे चाललो ना, आता ते पायाची माती त्याच्यावर गेली असेल ना. हो सर, पण ते आपला खायचेत कुठे? ते फक्त उडवणार. अरे पण अंगावर. हो द्या. ए रेडी आहे ना? फुलं घेतलीत रे. लवकर चला ना आता. लवकर चला. चला. हे काढ, हात काढा. या ना. नाही मी नाही काय करत. यू शुड नेव्हर सेलिब्रेट. नो सर, प्लीज या ना सर. या ना सर. यार हे काय? अरे जाऊ दे ना मला पुढे. हे इथे काय आहे तुझं? मला पुढे जाऊ दे ना. नाही बरोबर आहे. मी असं करून जाणार का पुढे? ते व्हिडिओला जर चालू आहे ना तिकडे पण. याला या. ए टाका फुलं टाका. हा. टाका. ₹5
हॉटेल भेटा बस इकडे, हा. एवढे मोठे समीर चौगले साहेब आपल्या या छोट्याशा गावात आलेत काय मॅडम हा? हो सर, खरंच खूप खूप आनंद झाला आम्हाला सगळ्यांना. तुम्ही आमच्या एवढ्याशा छोट्याशा गावात आलात सर. नाही नाही खरं तर तुमच्या जागी ते गौरव मोरे आहेत ना, ते येणार होते. ए पोरांनो थांबा. आले नाहीत गौरव मोरे, थांबा, पुढच्या वर्षी आणणार. आता हे आणले तर गोड मानून घ्या. काय ऊस आहे मी गोड तुम्ही काय म्हणजे ठरवलंय तुम्ही? नाही हो सर, आमचे मुलं आहेत ना ती सगळी गौरव मोरेंची फॅन आहेत. खरं तर गेल्या वर्षापासून आम्ही खूप प्रयत्न करतोय गौरव मोरे आमच्या शाळेत येतील, पण त्यांना खूप माज आहे. हो गौरव मोरेला माझ आहे. हो ना, म्हणजे डायरेक्ट आम्हाला नाहीच म्हणाले मी हवा असेल तर मला फ्लाईटचं तिकीट पाठवा तरच येईन. तर आता आमच्या छोट्याशा गावात धड लाईट नाही सर, तिथे फ्लाईट कुठून येणार? कॉमेडी आहेत मॅडम आमच्या. घेऊ तिकडे कॉमेडी लांब व्हा, येऊ नका जवळ सारखी. नाही पण आजच्या कार्यक्रमाला आम्हाला पाहुणे हवेच होते, म्हणून मग तुमचे ते सर नाही का पांढऱ्या केसांचे ते हँडसम, त्यांना फोन लावला आम्ही. गोस्वामी, सचिन गोस्वामी सर. अच्छा म्हणजे ते इथे येणार होते? नाही त्यांना कोण कुत्र ओळखते. काय त्यांना कशाला बोलवायचंय? एक मिनिट, आमचे सर आहेत ते. आमच्याकडे 32 सर आहेत. कोण ओळखतं आमच्या सरांना? पण सरांचं काय नसतं, जे दिसतात ते महत्वाचे. सरांचं बिरांचं काय नाही. त्यांना फोन केलाय ना मॅडम? तर बघा मी गोस्वामी सरांना फोन केला, तर ते आम्हाला म्हणाले की उत्कृष्ट वक्ता आणि उत्तम मार्गदर्शन करणारा ऍक्टर जर का हवं असेल तर मग तुम्ही गौरव मोरेंना बोलवा. प्रथा आणि गौरव मोरे नसेल तर गेला बाजार समीर चौगलेला बोलवा. येईल आपला आता काहीतरी आवाज पोरांचा टाइमपास होऊन जाईल 2 मिनिटं असं ते बोलले आम्हाला. म्हणजे उत्कृष्ट वक्ता गौरव मोरे आणि गेला बाजार समीर चौगले. पहिला चॉईस गौरव मोरे होता आणि मग कोणीच नाही म्हणून समीरचं. हे असं तसंच झालं. गोस्वामी सर म्हणाले. स्वतः म्हणाले गोस्वामी सर. हे बरोबर नाही केलं गोस्वामी सरांनी. आता 2 मिनिटापूर्वी मी सर येतं हे बोललो, पण हे असं नाही वागायला पाहिजे होतं त्यांनी. खरं सांगतो मी तुम्हाला, मी आमच्याकडे सुपरस्टार आहे. अरे बापरे, मीच काय असतो सर सर. मी आमच्याकडे सुपरस्टार आहे, पण माझा स्वभाव आहे ना थोडा मृदू आहे. स्वभाव मृदू असल्यामुळे लोक गैरफायदा घेतात माझा. लक्षात आलं का? हे सरांनी असं नाही वागायला पाहिजे होतं. मला खरं तर विश्वास बसत नाहीये गोस्वामी सर असं बोललेत. मॅडम बोलले की नाही? बोलले. मी फोन केला होता, स्वतः रेकॉर्डिंग माझ्याकडे. ऐकू का तुम्हाला? नाही त्या माणसाचा आवाज पण मला आज ऐकायचा नाही. एक कोट आमच्याकडे सुद्धा आम्ही पण घालून फिरू शकतो कोट. असं करा. तर नाही वागायला पाहिजे होतं. एक खुर्चीवर बसून अप्रोच असा पाहिजे वगैरे हे ठीक आहे. म्हणजे मला काय बोलायचं नाही मला काय बोलायचं नाहीये की असं नाही वागायला पाहिजे होतं. खरं तर गोस्वामी सर नाही वागायला पाहिजे होतं. मी कशासाठी आहे? मी थांबा अजून ते 4-5 वेळा काढणार आहेत. थांबा. अरे नाही मी काढलेला नाहीये. मी जस्ट माझं बोलतोय. हे मी कार्यक्रम सुरू करा. तुमचा कार्यक्रम सुरू करा. मॅडम मॅडम प्रस्तावना सुरू करूया. हॅलो, आवाज येतोय? नमस्कार लुमांनो. लुमानो सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आवाज नकोय. ए लुमा, खाली बस. मंचावर सर आहेत ना, सगळ्या लुमी बघा कशा बसल्यात. तुम्हाला काय होतं? लुमानो आणि लुमीनो अजिबात गोंधळ घालायचा नाहीये. मंचावर सर आलेले आहेत, इथे लक्ष द्या. ऐका ताई ऐका जरा. एकच आलेच. बोला ना सर. मला बरंच सांगायचंय. ऑड होईल पोझिशन. उभे राहा. बोला. आता तुम्ही लुमांनो म्हणालात. तो शब्द मराठी भाषेत मुलांनो असा आहे. हो का? हसण्यासारखं नाहीये. तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्याची. मुलाला लुमा आणि मुलीला लुमी म्हणताय तुम्ही. हे यांना तुम्ही सांगा हे चुकीचं आहे. लहान मुलांसमोर हे असे आदर्श नाही ठेवायचे. सांगा तुम्ही यांना. मस्त चालू करा. लुमानो आज आपल्याकडे कोण आलेला आहे? आज आपल्याकडे कोण आहे? हा कोण आहे?
मोठा नट आहे बरं का लुमानो. कोणीतरी लिहिलेलंच आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, वा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, या तळपत्या सूर्याचे काय मागता पुरावे. काय मागता पुरावे पुरावे. तर लुमानो हा मंचावरचा लुमानो हा नामूस एका रात्रीत घडलेला नाहीये. लुमानो हा नामूस साधा सुद्धा नामूस नाहीये. हा महान असा नामूस आहे. लुमानो नंतर नामूस म्हणते, वाढतंय. ही विषवल्ली इथेच कापा. आज आपण सगळेजण खूप गाभ्यशाली आहोत. आपण गाभ्यशाली आहोत की हा नामूस आपल्या शाळेत आलाय. या बापाने वाचला होता गाभ्यशाली शब्द. गाभ्यशाली भाग्यशाली असा शब्द आहे ना. अरे कोणीतरी आहे का माझी व्यथा ऐकायला? कोणतरी एक्स्ट्रा या ना. वा. हा मुळात माझ्या स्क्रिप्ट मध्ये आहे का नाहीये हेच कळत नाहीये मला. तर लुमानो दाराच्या आवाजाचा शोध कुणी लावला? या नामसाने लावला. हा आवाज आहे तुझा. हा आवाज आहे तुझा. नाही ते थोडस मॅडम ते झालंय, तेल थोडं कमी पडलं मॅडम. तिचा बरोबर होता. तिचा बरोबर होता. शांत बस. या नामसांची काय दिसते तर नेहमत ष्टक. यामुळेच हे खूप मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. ष्टक कष्टला ष्टक म्हणते ही. याची बुद्धी काय ष्टक झाली आहे का तिकडे? क्या बात आहे मॅडम. अरे ह्याचं काय करू? ह्याच्या डोळ्यांचं मी काय करू यार? हे संपवा लवकर. तर लुमानो आज चौगुलेंचा जिवंत पट तृण्य संगीताच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. हे कुठलं माध्यम आहे? एक मिनिट जरा हे बघू जरा मला. नाही एक बघू मला. तृण्य संगीत, ष्टक, नेहमत. अहो ह्याने हे ज्याने हे टाईप केलं ना त्या माणसाला इथे आणा माझ्या समोर. सगळी त्याची चूक आहे. ही फक्त बाई वाचते. हे क्या बात. हे तुम्ही टाईप केलं? ते आताचा एक शब्द फक्त चुकला, तो तृण्य नाही, ते नृत्य संगीत. शब्द माझा चुकला. बाकीचे सगळे वरचे शब्द बरोबर आहेत. थँक्यू सो मच. येस येस. चला सुरू करा सुरू करा. छान चाललंय. तर लुमानो तृण्य संगीताचा कार्यक्रम समीर चौगुलेंचा जिवंतपट आता आपल्या समोर सादर होणार आहे. आणि तो सादर करणार आहेत आपले 5वी ड चे विद्यार्थी चेतना आणि दत्तू. टाळ्या. चला 1 2 3 स्टार्ट. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. एक मिनिट थांबा थांबा. मी गुपचूप जन्मलो? हे काय गाणं आहे? गुपचूप गुपचूप जन्मले समीर चौगुले. एक मिनिट. कोणी सांगितलं मी गुपचूप जन्मलो? आई बाबांचं लग्न झालं आणि प्रॉपर माझा जन्म झालेला आहे. अरे बापरे तारीख चुकली. आता कसं समजलं तोंड दाखवायचं? असा नाही झाला जन्म. हे बदला. हे काय गुपचूप चांगलं बसताय तरी का ते? बरोबर. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. गुपचुप 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 जन्मले समीर चौगुले. सांगायचं काय ही आहे समीर चौगुलेंची जन्मकथा. काहीतरी बसतंय का हो? यमक काहीतरी जुळतंय. सांगायचं काय ही आहे समीर चौगुलेंची जन्मकथा. ट्रेन ट्रॅक सोडून घडगड तिकडे जातो कसं आहे? 1 महिना लागला, 1 महिना लिहायला. 10 वर्ष तालीम करायला पाहिजे होती या डान्ससाठी तुम्ही. तर लुमानो ही इथे असलेली व्यक्ती अतिशय सामान्य आहे, अतिशय दर्जाही नाही, पण तरी सुद्धा ही मराठी इंडस्ट्रीमध्ये कशी गेली तर ऐकूया तिची कहाणी. समीर चौगुले इंडस्ट्रीत आला. आला मोठा शाणा वाकड्या तिकड्या पायाचा. हे बुट
मोटका वांग, अरे तुझी लायकी तरी आहे का? ठेव तिला. माझी लायकी काढतो हा दाढीवाला पेंगविन. हा ए ए बूट उचल. ए बूट उचल इकडे ये. बूट उचल मला दे हातात. बूट उचल मला दे. ए बूट मला हातात दे. मग कशाला उचलायला लावलं? अरे आम्हाला नकोय. मला याची दाढी जाळायची. मला माचीस पाहिजे. मला हा नकोय. अपमान करायला बोलव इकडे मला. असा पोवाडा असतो हा? पोवाडा नाही एक नंबरचा. हा मूर्ख आहे एक नंबरचा. झालं तर सांगा मी जातो नाही तर मी. सॉरी मला बूट पाहिजे इकडे. मी तिकडे जाणार नाही. हा, हे काय देता मला? सर ए पुढच्या 5 मिनिटात संपला पाहिजे नाही, कार्यक्रम. नाही, सर हे सोडा. दुसरं सॉलिड आहे ते. ती मुलगी आहे ना तिने मस्त केलं. हो सर, ते आवडेल सर तुम्हाला. खूप मस्त आहे. चेतना ए वा. आवडलं पाहिजे सरांना. अरे हा, असू दे ग, असू आता दे. एक हे इकडे बस ना. आता हे बघा मजा. आता माझ्या आता बघा सर. 1 2 3 स्टार्ट. कोण हाय? कोण हाय? कोण 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 हाय? समीरचा भुले. समीरचा भुले. समीरचा कोण हाय? समीर चौगुले. कोण हाय? समीर चौगुले. कोण हाय? टाकल्या चौगुले. वाकडे पाय. टाकल्या चौगुले. उंच वांग. समीर चौगुले. उभ्या कपाळ. टाकल्या चौगुले. समीरचा भुले. टाकल्या चौगुले. समीर दादा, तुला एखाद्या ठिकाणी रिस्पेक्टफुली बोलून नंतर मग तुझी मजा घेतात ना, ते खूप आवडतं आम्हा सगळ्यांना. आणि तुम्ही सगळ्यांनी काय मक्काल काम केलंय. आपण विचारूयात प्रसाद सरांना. प्रसाद सर, या स्किट मधली सगळी लुमलुमी आणि आमचं बहारदार होती. बहारदार एकदम. मला आणि पुष्करला वह्या वाटपाच्या एका कार्यक्रमाला तू आणि पुष्करच कसे असतात रे या सगळ्या किस्स्यांमध्ये. अरे आता बोलवलं होतं तर वह्या वाटप आम्ही गेलो स्टेजवरती. तर आपण असं म्हणतो ना की आता पाहुणे आलेत, आता तुम्ही सगळेच त्यांना ओळखता, आपण कशाला त्यांची वेगळी ओळख करून द्यायची. पण तरी पुढे काहीतरी आपण बोलतो 2-4 वेळी. तर त्या बाई खरोखरच एवढंच पडल्या. आता तुम्ही सगळ्यांना ओळखत असालच, मी कशाला ओळख करून देऊ. तर पुढे जाऊया. काय वाटेल ते भीषण असतात काय काय फंक्शन. पण यात सगळ्यामध्ये महत्त्वाचं असतं ते ऑब्झर्वेशन, आणि त्यात तुम्ही मास्टर्स आहात सगळेच. दत्तू, चेतना, अफलातून. वा. रसिका, फार अवघड होतं तुला तुझ्या वाट्याला आलेलं काम, पण ते तू फार उत्तम निभावलंस. आणि तुमच्या दोघांबद्दल काय बोलायचं. सगळ्यात कमी वाक्य मला असं वाटतं की तुम्हाला दोघांना होती या स्किटमध्ये, पण सगळ्यात जास्त रिॲक्शन्स होत्या आणि त्या आउटस्टँडिंग होत्या. आउटस्टँडिंग. हॅट्स ऑफ. सलाम. मंडळी, आपले कॉमेडी स्टार अरुण कदम आणि पॅडी कांबळे यांच्यामध्ये आपला खानदेशवीर श्याम राजपूत याचं सँडविच होणार हे तर ठरलेलं आहे. फक्त ते सँडविच कसं होतं याची रेसिपी रोज वेगवेगळी असते. बघूया आजची रेसिपी काय आणि श्यामचं सँडविच कसं होतं. एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा. मला आहे ना एक भलता मोठा सिनेमा मिळालेला आहे. अरे वा. खानदेशचा रामभाऊ. रामभाऊ जसा हॉलिवूडचा रॅम्बो तसा खानदेशचा रेम्बो.
आणि अब्बास मस्तान आहेत ना हिंदीचे, ते नाही डिरेक्टर आमच्या फिल्मचे, त्यांच्यासारखीच एक दिग्दर्शकांची जोडी आहे, तुत्तान मित्तान नावाची. ते तुत्तान मित्तान त्यांनी फक्त माझा फोटो बघून सिलेक्ट केलं मला. मला त्याच आश्चर्य वाटतं, तसं मला कोणी कुत्रं उंगत नाही ना. अरे श्याम सर. हा बोला बोला. सर आपले तुत्तान मित्तान सर येत आहेत. ऐक ना, हा माणूस ऐकतच नाहीये. ऐक ना, पहिला जो शॉट असेल ना, तर त्याला आपण 3 पीस ट्रॉली टाकू आणि अशी मला ऍक्शन पाहिजे. अरे पण जी काय ऍक्शन करणार आहेस त्यासाठी तुला कुठेतरी कॅमेरा प्लेस करावा लागेल ना. ट्रॉली ऍक्शन नाही, मी बोलतो तर फाईट ऍक्शन. हे जे काय गरगर 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 झोपॅक करणार आहेस ना, त्यासाठी तू कुठेतरी तुला कॅमेरा तर लावावाच लागेल ना. हँडल कॅमेरा. अरे पण आपण ते जे असतं ना त्याची रिक्वायरमेंट नाही दिली आहे. मला पण काहीच फरक पडत नाही, मी ते बघून घेता. तू नको टेन्शन घेऊ. स्पॉट बॉय पटकन चाय घेऊन ये. अरे नाही सर, मी स्पॉट बॉय नाही आहे. मी अरे सांगणार मी कोण आहे. सांगतो सर, हे आपल्या चित्रपटाचे हिरो, अँग्री फ्रस्ट्रेटेड यंग मॅन श्याम सुंदर राजपूत. आणि श्याम सुंदर नाही, श्याम सुंदर कसं वाटतं रे. नाही नाव बदलायला पाहिजे, नाव बदलायला पाहिजे. काही ठेवायचं ना ते शॅम्पू. येस तेच, म्हणजे माझ्या पिक्चरच्या हिरोचं नाव शॅम्पू. काय वाटतंय. काही काय बोलता सर, तुम्ही केस खाजवले म्हणून तुम्हाला शॅम्पू नाव सुचलं. तुम्ही मांडी खाजवली असती तर काय खपली नाव दिलं असतं मला. म्हणजे एक्सलेंट. खपली कसं वाटत. नाही शॅम्पू ठीक आहे. शॅम्पू काय श्यामचं थोडंफार तरी आहे बुवा त्याच्यात. हा म्हणजे शॅम्पू चालेल सर, फक्त माझा फेस काढू नका बुवा, तेवढंच माझं म्हणणं आहे. सर तुम्ही मला फिल्म मध्ये चान्स दिला, थँक्यू. बरं का तुम्ही मला नाव दिलं, मी ते नाव पडू देणार नाही बुवा. नाही तू काही काळजीच करू नको, आम्ही तुझ्याकडनं काढून घेऊ. काय नाव. परफॉर्मन्स. सर आशीर्वाद. येस पण काहीतरी मिसमॅच आहे, काहीतरी मिसिंग आहे. काहीतरी कुणी दिला. ते धोतर मी दिलंय त्याला. अरे कसं आहे, त्या धोतरामुळे ना तो खानदेशचा रॅम्बाव वाटतो ना. म्हणजे कसं आहे तुला सांगतो की म्हणजे ह्या धोतरामुळे त्याची नाळ इकडल्या मातीशी जोडली जाते. अरे बाला, माझ्या सिनेमातला जो हिरो आहे तो ऍक्शन हिरो आहे, त्याला जीन्स पॅन्ट दिली पाहिजे. जीन्स आणि इकडून सगळं फाटलेलं असं ढोपार बाहेर आलं पाहिजे ना. त्याची बनियन आहे ना त्याची चिखलाने बरबटली पाहिजे, म्हणजे आजच्या तरुण पिढीला तो असा जवळ वाटला. नाही पण या अटायरमुळे त्याची नाळ जोडली जाते ना इथल्या मातीशी. काय बोलतो, तुला कळतं काय. अरे सदऱ्यामध्ये कसं बॉडी असेल ना तर बॉडी बघून लोक टाळ्या वाजवतील ना. नाही पण तुतान कसं आहे ना, आपल्याला टाळ्या नकोच आहे. आपल्याला ह्याचा सोल आहे ना तो असा प्रेक्षकांसमोर ठेवायचा आहे. आणि तुतान एक गोष्ट तू लक्षात ठेव, हे बघ मी पण या सिनेमाचा अर्धा दिग्दर्शक आहे, त्याच्यामुळे माझं पण मत तू गृहीत धरलं पाहिजे. पहिलेच सांगून ठेवतो. त्याच्यामुळे धोतर करेक्ट नाही जीन्स मध्ये पाहिजे. नाही धोतर पाहिजे. जीन्स पाहिजे. अरे धोतर पाहिजे. तू काहीच बोलू काही हातला काय तर काय द्यायला पाहिजे. मेरे को लगता है उसको लुंगी देना चाहिए. इसका बैकअप. लुंगी कशी देणार. समजा डोंगरावर याचा एखादा शॉट घ्यायचा झाला आणि असा भसाभस वारा आला तर याची लुंगी याच्या कमरेवर राहील. अरे नंतर आम्ही एक ऍक्शन शॉट प्लॅन केलाय, त्याला अशी लॉंग जंप दिलेली आहे. काय दाखवणार काय आपण प्रेक्षकांना. आणि तू कॅमेरा कुठे प्लेस करणार आहेस मला सांग ना पहिले. नाही त्याच्यामुळे धोतर करेक्ट आहे. धोतर राहणार. हे बघ कळत नाही तुला, धोतर राहणार आहे. धोतरच ठेवायला पाहिजे. सर तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला बनियान पाहिजे. बनियान पाहिजे. मी बनियान मी तुमच्यासाठी बाबा हा सदरा आहे ना काढून टाकतो आणि बनियानवर येऊन जातो. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा येतो निघतो आरामात. हे बघा आणि तुमच्यासाठी धोतर. तुमचा पण मान राखला गेलेला आहे
आणि तुमचा पण मान राखला गेलेला आहे. नाही बरोबर आहे, हरकत नाही. म्हणजे या बनियांवर सुद्धा तो फील येतोच बरं, आहे, सर. पण मी ते शॉर्ट्स मध्ये ऍडजस्ट करून Thank you, घेईन. sir. डायलॉग तुला दिले, डायलॉग दिलेत का रे? हा चल, पाठ काय केलेस ते म्हणून दाखव. हा. मामा लांडगे, मी आलोय तुझ्या साम्राज्याची राख रांगोळी करायला. मी आलोय माझ्या प्रेमाचा प्रतिशोध घ्यायला. मी आलोय तुझ्या अहंकाराला माझ्या पोलादी बोटांनी चिरडून टाकायला. तुझ्या पापाच्या भरलेल्या घड्यात तुलाच गुदमरून मारायला. ए बेटा, हे लाऊड होतंय खूप. माझं खूप लाऊड होतंय. हा, एवढं लाऊड नाही करायचं, आपल्याला ना सटल करायचं. Subtle. आपलं स्कूल आहे ना ते अंडर प्ले वालं स्कूल आहे, कळलं का? तुला सांगतोय बघ, आपण आहे ना, आपण साऊथ इंडियन सिनेमाची ऍक्शन घेतोय, पण त्याच्यामध्ये रिअलिस्टिक टच पण आहे. हे बघ तुताण, एक मिनिट, आपण सांबार बनवतोय पण त्याच्यामध्ये खोबरेल तेलाचा वापर नाही करत हो, आपण शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करतोय. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? मला एवढंच कळलं सर की तुम्ही आज माझं तेल काढणार आहे. मी सर मला करून दाखव सर, मला हे डोक्यावरून चाललं. मी तुला करून दाखवतो. बंदूक घ्या सर, बंदूक घ्या सर. अच्छा है, अच्छा है. मी आलोय तुझ्या साम्राज्याची राख रांगोळी करायला आलोय मी. हे बघ, ही एक स्टाईल या पद्धतीनं पण तू करू शकतोस, किंवा कमाल करते हो भाई तुम. आलेलो आहे माझ्या प्रेमाचा बदला घ्यायला. मी आलेलो आहे. सर 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 तुम्ही बंदूक खाजवताय. बंदुकीला खाज येत नसते, ज्यांच्यात खाज असते ना ते बंदूक ठेवत असतात. अरे ही आपली एक स्टाईल आहे, ही ऍक्टिंगची. ह्याच्यामध्ये आपण ऍडिशन्स करायचे आहे, कळलं का? तुला कळतंय का? येते जमेल का तुला? की मी दुसरा नट घेऊ? नाही. एक मिनिट, मी आता जे दाखवलं ते कसं होतं? एकदम गांदा. ते काय बोलतो? हा, अरे नाही रे वाचा, इकडे तू. काय? अरे खाजून असा अभिनय नाही कर. नाही असा आपटून अभिनय करायचा. चल करून दाखवा ना सर. कॉन्सन्ट्रेट. माझ्याकडे बघ कसं करायचं. मामा लांडगे, माशात मासा, बोंबलाचा मासा, माझ्या ठोशावर बोंबलत बसा. मामा लांडगे, मी आलोय तुझ्या साम्राज्याची राख अशी रांगोली. मी आलोय माझ्या लवाचा बदला घ्यायला. मी आलोय माझ्या हाताने तुझा चिरडायला. हीच रिॲक्शन पाहिजे प्रेक्षक ग्रहातल्या प्रत्येक माणसाकडे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी मामा लांडगे आहे, यो माझा चिरडणार आहे. मी तुमच्यासारखं करतो सर. मी करतो सर, तुमच्यासारखं करतो. मी टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासारखं करतो. नाही, पण हे सगळं उथळ वाटेल रे. आपल्याला डेप्थच हवंय. मी तुमच्यासारखं करतो. मी सांगितलं ना तसं कर. मी सांगितलं तसं कर. एकदम सटल कर. अरे दोघांमधून एक कोणीतरी सांगणार आहे. सटल. मी सांगू काय, तू एक काम कर, तू पण जा, मी पण जातो. या दोघांना एकमेकाचा चिरडू दे गळा. नाही माझी पहिली फिल्म आहे सर. मी काय करतो, मी दोघांच्या पद्धतीने करतो ना. मी सुवर्ण मध्ये साधतो बुवा. जमेल तुला? अरे त्याच्यातच पटाई ते मी एवढे एपिसोड तेच करून राहिलेलो आहे ना. सटल पाहिजे रे, सटल. आलोय मी मामा लांडगे, तुझ्या साम्राज्याची मी सटल
हा जो तुझा अहंकार आहे ना, आहे जो तुझा अहंकार, टाकणार आहे मी. त्याला नाही सोडणार. सटल सटल. कमाल करतोस तू मामा, कमाल करतोस. मी तुला नाही सोडणार मामा. सटल नाही सोडणार. सटल. ए सटल. काय सटल लावलं रे तुम्ही? काय बॅडमिंटनचं शटल वाटलं का मी? अरे तू काय अभिनय केला रे आज? रंगभूमीच्या अंगावर पण काटा आला असेल. दलिंदर कोटला एवढ्या काय अभिनयाचे झटके येतात रे? काय मुगदल खेळत होता का? आणि तुझ्या अभिनयाने रंगभूमी झोपून गेली पार. पिंडो कुठले? अरे मला करू द्या ना, नंतर सांगा ना. मध्ये मध्ये काय करताय? डोक्याच्या पार भोगा करून टाकला रे माझ्या. पागल कुठले? तुम्ही दोघे ना 2 वेगळ्या फिल्म करा आणि 2 वेगळे हिरो घ्या. मला नका घेऊ. आणि तू ताण मित्तान मला ताण नका देऊ, नाही तर अशी ताणून देईन ना, तुटून जाल बरं का तुम्ही. पण मला नाही करायचं तुमच्या. मी सांगतो एक सट्टल खड्ड्यात गेले रे एक तुम्ही. सट्टल एक करू अशा शकतो. तक्रारी घेऊन टाका. ए, ऐक हे. तू काऊ दे तिकडे ते. एक माझी ए माझ्या डोळ्यासमोर एक हरहुन्नरी नट आहे अजून. कोण आहे रे? प्रसाद ओक. कसा वाटतोय तुला? ए कौन है? प्रसाद ओक. मैं जा रहा है. ए, 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 अरे, ए, थांब, ए, ए, ए. वा वा वा, कमाल परफॉर्मन्स. कसं तुला कसा वाटला परफॉर्मन्स? छान, मजा आली. पॅड्या मस्त बेरिंग होतं तुझं. अरुण, तुझाही अटेम्प्ट खूप वेगळा होता. श्याम्या, तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. आज जेव्हा तू अरुणची नक्कल केलीस ती खरोखर बहारदार होती. त्याच्या सुरुवातीच्या 2 ओळी जरा एकदा परत करून टाक. वा वा वा. बघताना ते फार सोपं वाटतं, करताना तुला कळलं असेल की ते किती अवघड आहे. आणि त्या एनर्जीने आणि तितक्या अवघड पद्धतीने हा माणूस गेली कित्येक वर्ष काम करतो. वा, फार मजा आली. गौऱ्या, माझं नाव ऐकल्यानंतर निघून जातोस तू? हे लक्षात ठेव. एवढं सर्व नाही नाही, मजा आली मजा आली. वेल डन वेल डन. वा वा वा, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, म्हणजेच उद्याच्या भागात. तुम्ही पाहत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.